तुम्ही जन्माला येऊन तसंच मरून गेला, तुमची कोणीही दखल घेत नाही, याच्यापेक्षा काय पाप असावं बरं मला सांगा तुम्ही. काय यांनी पापाने अजून काय केलं पाहिजे? 700 वर्षापासून देवाचे द्वारे अभंग टिकला आणि तुमचा कोणताच शब्द अजरामर होत नाही, याच्यापेक्षा काय पाप असतं? हयात असे तोपर्यंत जिवंत असणारी माणसं मानतात. ज्यावेळेस तुम्ही इतिहास जमा होता त्यावेळेस तुम्हाला शिव्या दिल्या जातात, तुमची दखल सुद्धा घेत नाही. आज 700 कोटी माणसे जगामध्ये, सगळ्यांची दखल घेतली जाते का? पाप. आणि माऊलींची एक टेक्निक सांगतो तुम्हाला, माऊली फार कठीण आहेत. जेव्हा चांगल्या गोष्टी तुम्ही मानत नाही, ज्ञानोबा म्हणतात न मानण्याचं कारण त्याचं पाप आहे. ज्ञानाला न मानणं हे पाप आहे. चांगल्या गोष्टी आहेत न मानणं हे पाप आहे. पाप वेगळं नाही आहे काही. पाप अनेक ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे. त्यात सगळ्यात मोठा दृष्टांत देताना युधिष्ठिराचा दृष्टांत देतात. धर्मराज आहेत, नाव काय, पण जुगार खेळू नये कळत नाही का? हिंदुस्थानचा राजा आहे ना, तो काही भिकारी नाही आहे, तो शेतकरी नाही, तो चुकलो म्हणायला, हे कळलं नाही म्हणायला. हिंदुस्थान चालवणारा राजकारणातला मोठा आहे युधिष्ठिर. पाप उदयाला आलं. आणि जुगाराला पण एक लिमिट असतो. पत्नी पर्यंत, महाभारत काय ते सांगतो तुम्हाला, पत्नी पर्यंत मनुष्याची बुद्धी जाग्यावर येत नाही, ते पाप आहे. आणि एका माणसाच्या चुकीमुळे 14 वर्ष वनवास भोगला आणि या संपूर्ण भारताचं नुकसान झालं. महाभारताच्या युद्धानंतर 20-25 माणसं जिवंत होते फक्त. आपली संस्कृती, आपलं ज्ञान, ऋषींचे पुस्तक सगळं काळाच्या ओघामध्ये लोप पावलं. राजकारणाचं अस्तित्व संपलं, राहिलं काय पाठीमागे? हसता हसता एक दुर्योधनाचे शब्द आहेत, फार गोड आहेत. मांडीला गदा लागलेली असते, विवळत पडलेला असतो आणि मृत्यूची वाट पाहतो. काही माणसाचे चरित्र आहे ना, हे खूप अभ्यास करण्यासारखं आहे. ज्याला मृत्यू कळतो 1-2 तासाने मी मरणार आहे, हे ज्याला माहिती आहे, आणि कमरेचा खालचा भाग ज्याचा काम करत नाही, तो दुर्योधन अश्वत्थामा जवळ आल्यानंतर त्याला म्हणतो, युद्ध अजून संपलेलं नाही, मी जिवंत आहे. राजाला मारल्यानंतर युद्ध संपतं, मी तर जिवंत आहे, मी युद्ध करतोय. म्हणून पांडव गाफील असतील, भ्रमात असतील, युद्ध संपलेलं नाही, मी तुला सेनापती म्हणून तुला नियुक्त करतो अश्वत्थाम्याला, आणि जाऊन संपव. शेजारचा एक सैनिक असतो मोठा, कृपाचार्य असतात त्या ठिकाणी, 1-2 प्रश्न विचारतात. तुम्ही या अवस्थेमध्ये आहात? म्हणजे मी जिंकलो नाही. कृष्णाला, धर्माला असं वाटत असेल की आम्ही जिंकलो, चुकीची कल्पना आहे. खरं राज्य, सुखा समाधानाचं राज्य मी भोगलंय. आता जे राज्य त्यांना मिळणार आहे माझ्या नंतर, ते फक्त विधवांचे अश्रू पुसण्याकरता तो राजा झाला. त्याला सुख नाही त्या राज्यामध्ये. भारतात जर 10-12 माणसं जिवंत आहे, तो राज्य कोणावर करणार? राज्याचं अस्तित्व काय? आणि याचा गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राने, जगाने अनुभव घेतला. संपूर्ण जगामध्ये कोरोना पसरला, जगात हाहाकार माजला, सगळे लोक शांत झाले, जगले, म्हणून आज तुम्ही माझ्या समोर बसले. सुखामध्ये राज्य करायला मिळावं. राजकारण काय सांगते? सुखामध्ये. आणि दुर्योधनाची बुद्धी पहा कशी आहे. धर्मराजाला सुख दिलेलं नाही, विधवांचं राज्य दिलेलं आहे. सगळे नातेवाईक मेलेले आहेत, सगळे पुत्र पौत्र मेलेले आहेत, नायनाट झालेला आहे सगळा, फक्त महल उभे आहेत आणि आक्रोश चारी बाजूला आहेत. असं राज्य मी देऊन चाललो. याला यातना म्हणतात. भोग मी घेतलाय. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये फार सन्मानाने दुर्योधनाचं नाव आहे.
राजा दुर्योधनस्तदा. दुर्योधन शब्द नाही वापरलेला आहे गीतेमध्ये, राजा दुर्योधन म्हटलेला आहे. आणि फार महत्वाचा शब्द आहे. राजभोग मिळाला आहे त्याला. आणि हे कठीण आहे. इतरांना सगळं आहे, यातना आहे. ज्ञानोबराय म्हणतात, हा जो यातनेचा प्रवास आणि ज्ञानाचा मुक्ततेचा प्रवास, हे दोन प्रवास हरिपाठ वाचण्याच्या अगोदर निवडा. तुम्हाला प्रवास कुठला करायचा? आतला प्रवास तुम्ही तुमच्या मनाला मजबूत करणार का बुद्धीला मजबूत करणार? आणि हे भाषा बोलण्याची नाही आहे, हे कृतीची भाषा आहे. हरिमुखे म्हणा. म्हणा शब्दाचा अर्थ आहे कृती, कर्म करा. जर तुम्हाला आतला प्रवास करायचा असेल तर जिथे ज्ञान असेल त्यांच्या दारात पहिलं जायचा प्रयत्न करा. दारात. आणि आपल्या मराठीमध्ये हा शब्द इतका घातक आहे. आलाच ना माझ्या दारात शेवटी. अपमान यालाच म्हणतात, दारात. आणि बऱ्याच लोकांना माहिती असतं, आज जरी भडकला असेल, काय केलं असेल, कुठे जाणार आहे, येणारच आहे माझ्या दारामध्ये. दार शब्द सोडू नका. आणि दारात शब्द ज्ञानोबाने एक जोड दिलेली, उभा. संपूर्ण हरिपाठातला महत्वाचा शब्द आहे उभा. उभा म्हणजे तत्पर, तयारीत, तयार असणारा. युद्धासाठी जो तयार असतो ना त्याला उभा म्हणतो. आणि उभा शब्दाचा दुसरा अर्थ आहे संपूर्ण, पूर्ण तयारीनेशी उभा असणारा. म्हणजे आतली ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, हृदय सगळ्या अंगाने जो तयार करून उभा आहे तो उभा. आणि तो कुठे उभा आहे? विषयाच्या दारात नाही, तयारीनिशी ज्ञानाच्या दारात जो उभा आहे तो उभा आहे. फार महत्वाचा शब्द आहे त्या ठिकाणी. मग उभा म्हणजे काय? तत्पर आहेत. आणि उभा शब्दामध्ये जे लोक संप्रदायावर आक्षेप घेतात ना, एवढं भजन करायला सांगतात, भजनाने काय होणार आहे, हे उभा शब्दातूनच, उभा शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे हे आडवे झाले. उभा म्हणजे कर्म करणारा. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये कर्मयोगी नावाचं एक प्रकरण आहे. स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धम लभते नरः, इथून हे प्रकरण सुरू होतं. आणि ज्ञानोबाने 4थ्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात आणि 18व्या अध्यायामध्ये सगळ्यात जास्त सांगितलं, योग्य कर्म करतो तोच ज्ञानाचा अधिकारी असतो. केवळ भजन करतो तो ज्ञानाचा अधिकारी नाही, कर्म करतो तो ज्ञानाचा अधिकारी. आणि कर्म करत असताना टप्प्याटप्प्याने पुढे जातो. कोणत्याही गावाला जायचं असेल तर आपण डायरेक्ट जात नाहीये, एक एक टप्पा पार करावा लागतो आपल्याला. तसं आनंद पाहिजे असेल, परमात्मा पाहिजे असेल, तत्परता पाहिजेच, त्याच्यावर काही वाद नाही. पण कर्माची तत्परता पाहिजे. इतका गोड अभंग आहे देवाचे द्वारी उभा क्षणभरी. अतिशय सुंदर अभंग आहे. पहिल्यांदा स्वतःची किंमत करा, कोणाच्याही दारात जाऊ नका. अभंग आपल्याला काय शिकवतो? कोणाच्याही दारात, देवाच्या दारात जा, पण देवाचं द्वार कळलं तर पाहिजे ना. पण देवाच्या द्वारात जायच्या पूर्वी इतराच्या दारातून मागे फिरा. याला गुरुमान, त्याला गुरुमान. परवा दिवशी 2-3 दिवसापूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि ती मलाच आता शिकवायला लागली. गादी फार चांगली बरं का भगवान बाबांची. आणि बाबांनी एक शिकवलेलं आहे, जो बसणार आहे त्यांनी ऐकून घ्यायचं असतं. मग त्यांनी ते मला सांग, महाराज ते असं आहे तसं आहे, पुण्य याला म्हणतात, ज्ञान त्याला म्हणतात, सगळं ऐकून घेतलं. माझ्याजवळ एक मुलगा होता, तो बाई गेल्यानंतर मला तुम्ही काय ऐकून घेतलं? म्हटलं आपल्याला काय पैसे लागले ऐकून घ्यायचे? काय लागले? काय नाही. नाही पण ऐकून घेता कसं, यालाच परमार्थ म्हणतात. लक्षात आलं? ऐकून घेणं हा पहिला परमार्थ. विरोध केला ना, तुमचा अहंकार जागा झाला, तुमचा इगो हट झाला. मार्केट नेहमी तुमचा इगो हट करत असते. हा मार्केटिंग पॉइंट आहे. इगो हट कर. तुमची काय ताकद आहे घ्यायची? लगेच तुमचा अहंकार, मी काय घेऊ शकत नाही, जमीन विकील. पण घेतल्याशिवाय तुम्ही जेवढ्या जाहिराती पाहता ना, हे तुमच्या अहंकाराला जाग करतात.
जगात आतापर्यंत अशी क्रीम निघाली नाही जे काळ्याला गोरं करू शकेल. 4,000 कोटीचा व्यवसाय आहे तो क्रीमचा. आणि मी माझे गुरुजी जे आहेत ना, ते मुंबईमध्ये मला एक काम सांगितलं त्यांनी. तिथं तेल काढून मिळतं मुंबईमध्ये एका ठिकाणी. मी गेलो ते तेल काढायला. बदामाचं तेल होतं, हातात समोरासमोर काढून देतात. मी तिथे उभा होतो, त्यांनी 4-5 तेल ठेवलेले होते. एक जण आला, त्यांनी सांगितलं की तेल पाहिजेत, माझे केस जरा चाललेत म्हणून केस पाहिजे. त्यांनी मस्त एक तेल काढलं, 2-3 तेल त्याच्यामध्ये टाकले आणि त्याला दिलं. मी त्याला विचारलं कोणासाठी नेतो? म्हणजे माझ्यासाठी. काय झालं? म्हणजे केस जरा कमी होत आहेत म्हणून तेल. मला काय नाही वाटलं. तो गेला आणि हसायला लागलो मी एकटाच. ज्याच्याकडून घेत होता तो टक्कल होता. तो माझा अनुभव. मला वाईट काय वाटलं, ज्याच्याकडून घेतोय डोळे उघडून तरी बघ कोणाच्या दारात उभा आहे, कुठे उभा आहेत आपण, कोणाकडून काय. जो समोरचा दुखी आहे त्याच्याकडून आपण आनंदाची अपेक्षा करतो. तो टेन्शन मध्ये आहे आणि तुम्ही जाऊन त्याला दुःख सांगता. त्याचा प्रॉब्लेम आहे ना ते, मी दुखी आहे म्हणून. तुम्ही तिथं आनंद शोधता कुठं? घेता कुणाकडे? दार महत्वाचं आहे. आणि मी खूप लहान वय होतं, 21-22 वर्षाचं वय होतं त्यावेळेस. ते मला ते मुंबईचं हसू यायला लागलं. म्हटलं मुंबईची जर ही परिस्थिती, कोणाच्याही दारात उभं राहतात. खेडेगावातल्या आणि ग्रामीण भागातल्या अज्ञानी लोकाला, अंधश्रद्धाळू लोकाला काय समजून सांगावं, काय बोलावं? ज्ञानोबांनी ग्रंथ निर्माण ह्याच्याकरता केलेत. लक्ष देऊन ऐका. कोणाच्याही दारात उभं राहू नये माणसाने, म्हणून ज्ञानेश्वरच्या दारात उभं राहिलं पाहिजे. कोणतंही ज्ञान लागो तुम्हाला, व्यावहारिक ज्ञान लागो, साधनेचं ज्ञान लागो, परब्रह्माचं ज्ञान लागो, सगळं ज्ञान माऊलीच्या दारात उभा राहा. जयाचे द्वारे सोन्याचा द्वारी, तिथं उभा राहा. हरिपाठ कशाला? बरं, माऊली तुम्हाला डायरेक्ट सांगतात, कशाला इतराकडून मदत घेतात तुम्ही? जे माऊलीच्या दाराचे उभे राहतात ना, त्यांना धोकाच नाही कोणाचा. या संपूर्ण हरिपाठातला एक महत्वाचा मुद्दा सांगतो, जो जास्त लोकांना वाटतो. वैकुंठ आहे का नाही? नासाच्या जगामध्ये, अंतरिक्ष जगामध्ये यान सोडणं, वैकुंठ कुठे आहे? आणि मी हा प्रश्न 2-4 कीर्तनकाराला जाणीवपूर्वक विचारला. थोडासा खोडील स्वभाव आहे. मला, अरे वैकुंठ कुठे आहे? कमाल झाली शास्त्राची. तुम्हाला वैकुंठ? म्हणलं मला नाही वैकुंठ माहिती. मग ते इथे तिथे, अतल तलातल सुतल, काही वर काही खाली, इकडं तिकडं. हरिपाठ अभ्यास न केल्याचा हा परिणाम. वैकुंठ वर नाही हे कीर्तनकारांना सांगता येत नाही. हरिपाठ सांगतो, सर्वत्र वैकुंठ केले असे. किती सुंदर वाक्य. गंभीरतेने घेत चला. फक्त सर्वत्र हे जग जिथं आपण जगतो, सर्वत्र हेच वैकुंठ आहे. सर्वत्र वैकुंठ झाले नाही, केले. तुम्ही तुमचं घर मंदिर करा. भगवंत नलगती सायास जावे सुखे. मंदिर करा. तुमचं मन मंदिर करा, हृदय मंदिर करा, सुखे येतो घरा. ज्या घरात, ज्या हृदयात नारायण येतो, सर्वत्र वैकुंठ. कशाला वर कुठं बघतात तुम्ही? गेले ना आता चंद्रापर्यंत गेले, काही मंगळापर्यंत गेले, काही दिवसांनी अजून पुढे जातील. किती दिवस सांगणार तुम्ही? वैकुंठ शब्दाचा अर्थ इतका सुंदर ज्ञानोबा सांगतात, या जगालाच वैकुंठ करा. इथेच नाही, ज्ञानेश्वरीतही हे सांगितलेले आहेत. काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आहे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. टप्पा लक्षात ठेवा, विसरू नका. ज्याला अंतःकरणातला प्रवास करायचा आहे त्याच्यासाठी वैकुंठ आहे. ज्याला प्रपंच करायचा आहे त्यांनी वैकुंठाची भाषा देखील बोलू नये. त्याचा हा विषयच नाही. कुठे वैकुंठ आहे, कुठलं स्वर्ग आहे, हेच आनंद आहे. आणि नरदेहासारखं
शरीर मिळून जो सुखी नाही, वर जाऊन काय करणार? हा माझा प्रश्न नाही बरं का, माऊलीचा प्रश्न आहे. संपूर्ण ज्ञानेंद्रिय चांगली आहेत, शरीर चांगलं आहेत, इथे दुखी आहे, इथे आत्महत्या करतोय, वर काय जाऊन फायदा आहे? ज्ञानोबांचे शब्द पहा, जयाचे अहिक. हा ओवी मला फार आवडते बरं का. जर शिवी द्यायची असेल ना मला एखाद्याला, तर मी ही ओवी म्हणत असतो. माऊलीच्या शब्दातून आहे ना, आपण आपल्या शब्दातून कशाला बोलावं? जयाचे अहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काय. जो मनुष्य जन्माला येऊन चांगला जगू शकला नाही, त्याच्या परत्राविषयी त्याने बोलूच नाही. चांगल्या शब्दाचा अर्थ खाल्लं पिल्लं झोपला असं नाही बरं का. आपल्याला जो नवीन ब्रेन दिलेला आहे ना, स्वतंत्र नवीन, त्याच्यामध्ये ज्ञान ठेवण्यासाठी येतो. लोकांचा द्वेष, लोकांचा मत्सर, मारामारी, प्लॅन. तुम्ही वर्तमान काळामध्ये बघा, तुम्ही जेवढे गेम पण निघालेले आहेत ना, हे आक्रमकच आहेत. ते लहान मूल जन्माला येतं, मी अनेक ठिकाणी या गोष्टी बघितलेल्या आहेत. मारामारी शिकवतात, युद्ध, मारामारी, आक्रमण. या लहान मेंदूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नकारात्मक जाऊन बसतात. आणि नकारात्मक बसलं ते पुढे चालून तो जीवन जगू शकत नाहीत. काही मनाने बाद होतात, काही बुद्धीने बाद होतात, काही नशेमध्ये जातात. आणि आपल्या देशामध्ये अशा यंत्रणा देखील आहेत की तरुण पिढी व्यसनाधीन झाली पाहिजे, विशेष करून श्रीमंताची. सक्रिय लोक आहेत की ज्यांना गांजा, व्यसन वगैरे वगैरे आहेत ना. श्रीमंताची मुलं बिघडली पाहिजेत याच्याकरता टोळी सक्रिय असतात. काय कारण? धनाची शक्ती आहे त्याच्याकडे. त्यांनी जर ब्रेन त्याच्याबरोबर लावलं ना, देश पुढं जाईल. मग देश पुढं जाता कामा नये म्हणून त्यांना मागे सारा, त्यांची पुढची पिढी बर्बाद करा. म्हणून एकच माणूस जन्माला चांगला येतो, एकच माणूस श्रेष्ठ असतो. त्याचा पोरगा त्याचं अनुकरण करतच नाही. त्याचं मूळ कारण लक्षात ठेवा काय? यंत्रणा. आणि ह्या यंत्रणेमध्ये एक विशेषता अशी आहे की आपल्या मेंदूमध्ये काय काय टाकायचंय ही लोक मार्केटिंग तयार आहेत. मेंदू आपला आहे, पोट आपलं आहे, अन्न जरी दुसऱ्याचं असलं तरी. किती खायचं? काही जास्तीत जास्त 100-150 रुपयाची थाळी असेल. प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली ना तर डॉक्टरकडे ऍडमिट व्हावं लागतं. डोक्यामध्ये चुकीचा कचरा जर साठवला, अशांत होतो जीवन. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अशांतस्य कुतः सुखम. अशांतस्य कुत, अशांत माणसाला सुख मिळत नाही, सुख मिळतच नाही. अशा म्हणून दार महत्वाचे आहेत की कोणाचं आपण ऐकतो, कोणाकडे तत्पर आहे. आणि हे मी हरिपाठ पाहत असताना याच्याकडे जास्त लक्ष. कोणाची सेवा करतो? हा राजकारणाची, याचं सत्तेचं द्वार आहे. धनाची सेवा करतो, व्यापाऱ्याचं द्वार आहे. ज्ञानाची सेवा करतो, गुरुचं द्वार आहे. त्याचे ठरलेले दार आहेत. माऊली म्हणतात, मी देवाच्या द्वारात उभा राहिलो आणि मला मुक्ती साध्य झाली. दोन गोष्टी तर कायमस्वरूपी लक्षात ठेवा का. माऊलींची भाषा आहे, ज्ञानामध्ये मोक्ष असतो आणि भक्तीमध्ये मुक्ती असते. अजून कळलंच नाही ना, न ज्ञान मिळाले न भक्ती मिळाली. भक्ती शब्दाचा अर्थ जगण्यात वैकुंठ, जगण्यात आनंद. त्याला जीवनमुक्ती असा शब्द आहे. मुक्तीमध्ये मरण नाही बरं का. ज्ञान काय करतात? ज्ञानात मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय? कुणीच नको, संगम त्यक्त्वा सुखी भव. कुणीच नको, शरीराचा संग नको, मनाचा नको, काहीच नको. हे मोक्ष. मुक्ती शब्दाचा अर्थ आहे तुमच्यात राहून आनंदी राहणं, याचं नाव आहे मुक्ती. जगद्गुरु तुकोबाराय प्रपंचात राहिले, मुलाबाळात राहिले, भाषा वेगळी, वाणी वेगळी, मुक्ती वेगळी. तुकोबारायांचा हा शब्द आहे. तुका म्हणे, मुक्ती परिणिली नोवरी. हा अभंग आहे ना, याच्यासाठी केला होता अट्टहास, याचा शेवट आहे हा.
तुका म्हणे, आणि हा 10व्यालाच वापरला जातो. मला सुद्धा टेन्शन येते या भागाचं. पहिलं चरण आहे त्याच्यामध्ये, याजसाठी केला होता 88. शेवट फार गोड आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली. परिणिली म्हणजे तुकोबाराय म्हणतात, मी मुक्तीला नवरी म्हणून वरण केलं. मुक्ती परिणिली, नोवरी. आणि आता तिच्या बरोबर, मुक्ती बरोबर राहिलेले जे माझ्या आयुष्यातले दिवस आहेत ना, आता दिवस चारी खेळी मिळी. शब्द फार महत्वाचा आहे. खेळ पण आहे आणि मेळ पण आहे. कोणाबरोबर आहे? मुक्ती बरोबर. तेने मुक्ती चारी. हे जे 4 मुक्ती बरोबर खेळ आहे आणि 4 मुक्ती बरोबर मेळ आहे, त्याचं नाव आहे भक्ती. ज्ञानामध्ये मोक्ष आहे, वृक्षता आहे. म्हणून ज्ञानी माणसाचा चेहरा पहा, कायम तुच्छतेने भरलेला असतो. जगाकडे पाहत असताना आठ्याच असतात कपाळावर. तुला काय येतं, तुला काय येतं वगैरे वगैरे, तू कमी जास्त. ज्ञानी माणसं सौम्य चेहऱ्याचे नसतात. विद्यापीठी प्राध्यापक पहा, जास्त शिकलेला पहा. ग्रामीण भागातले लोक जरा कमी शिकलेले असतात, भक्तिभावाने पाया पडायला येतात. पण जर थोडाफार शिकलेला असेल ना, तर येता नाही ना, त्याचा अहंकार बरोबर चालत असतो. मोक्ष, त्याला असं वाटतं मला कुणाची गरज नाही. मुक्ती म्हणते सगळे या, सगळे चांगलं जीवन जगू, चांगल्या आनंदात राहू, आणि हे मिळालेलं मनुष्य जीवन क्षणाक्षणाला भगवंताच्या चिंतनात आनंदात घालू.